नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे मराठी करिअर पॉइंट यूट्यूब चॅनलमध्ये। या व्हिडिओमध्ये वैदिक कालावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्नोत्तरे पाहणार आहोत, जे की येणाऱ्या विविध परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी आहे। तसेच तुम्ही किती प्रश्नांची उत्तरे योग्य दिली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी सराव प्रश्न आहे, त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग प्रश्नाला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1 आहे, वैदिक संस्कृतीचा काल कोणता मानला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय सी, इसवी सन पूर्व 1500 ते 600। प्रश्न क्रमांक 2 आहे, वैदिक संस्कृतीचा मुख्य ग्रंथ कोणता आहे? मित्रांनो, हा प्रश्न विविध परीक्षांमध्ये वारंवार विचारण्यात आला आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, वेद। प्रश्न क्रमांक 3 आहे, वेदाची एकूण संख्या किती आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय सी, 4। वेदांची एकूण संख्या 4 आहे आणि ते ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद या नावाने ओळखले जातात। प्रश्न क्रमांक 4 आहे, सर्वात जुना वेद कोणता आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय डी, ऋग्वेद। प्रश्न क्रमांक 5 आहे, वेद या शब्दाचा अर्थ काय आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, ज्ञान। प्रश्न क्रमांक 6 आहे, ऋग्वेदात किती सूक्ते आहेत? मित्रांनो, हा प्रश्न विविध परीक्षांमध्ये वारंवार विचारण्यात आला आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, 1028। प्रश्न क्रमांक 7 आहे, वैदिक आर्यांचा मुख्य व्यवसाय कोणता होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, शेती व पशुपालन। प्रश्न क्रमांक 8 आहे, वैदिक कालात राजसूय यज्ञ कोणत्या उद्देशाने केला जात असे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, राज्याभिषेकासाठी। प्रश्न क्रमांक 9 आहे, वैदिक लोकांची मूळ भूमी कोणती मानली जाते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, पंजाब। प्रश्न क्रमांक 10 आहे, वैदिक धर्मात प्रमुख देवता कोण होती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, इंद्र। प्रश्न क्रमांक 11 आहे, सोमयज्ञ कोणत्या देवतेसाठी केला जात असे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, इंद्र। प्रश्न क्रमांक 12 आहे, वैदिक कालात गृहपती म्हणजे काय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, कुटुंब प्रमुख। वैदिक कालात कुटुंब प्रमुखास गृहपती म्हणत असे। प्रश्न क्रमांक 13 आहे, सप्तसिंधू प्रदेश कोणत्या संस्कृतीशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, वैदिक संस्कृती। प्रश्न क्रमांक 14 आहे, दास आणि दासी हे शब्द कोणत्या ग्रंथात उल्लेखिले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय सी, ऋग्वेद। दास आणि दासी हे शब्द ऋग्वेद ग्रंथात उल्लेखिले आहे। प्रश्न क्रमांक 15 आहे, वैदिक लोकांची प्रमुख सभासंस्था कोणती होती? मित्रांनो, हा प्रश्न विविध परीक्षांमध्ये वारंवार विचारण्यात आला आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, सभा आणि समिती। प्रश्न क्रमांक 16 आहे, गविष्टी हा शब्द ऋग्वेदात कोणासाठी वापरला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, युद्ध। गविष्टी हा शब्द ऋग्वेदात वापरला गेला असून या शब्दाचा अर्थ युद्धाच्या संदर्भात युद्धाची इच्छा किंवा युद्धाची आकांक्षा असा होतो, कारण गायी हे संपत्तीचे प्रतीक होते आणि त्यांना जिंकणे म्हणजे विजय मिळवणे होय। प्रश्न क्रमांक 17 आहे, अश्वमेध यज्ञ कोणत्या उद्देशाने केला जात असे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, राज्य विस्तारासाठी। प्रश्न क्रमांक 18 आहे, वैदिक लोक कोणत्या भाषेत बोलत असत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, संस्कृत। प्रश्न क्रमांक 19 आहे, गायत्री मंत्र कोणत्या वेदात आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, ऋग्वेद। प्रश्न क्रमांक 20 आहे, वैदिक लोक कोणत्या प्रकारच्या घरात राहत असत?
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय सी, लाकडी व मातीची. प्रश्न क्रमांक 21 आहे, पुरोहित या शब्दाचा अर्थ काय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, याजक. पुरोहित या शब्दाचा अर्थ धार्मिक विधी आणि कर्मकांडांचे नेतृत्व करणारा मुख्य पुजारी किंवा समाजाच्या अग्रस्थानी असलेला व्यक्ती असा आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, गोत्र ही संकल्पना कोणत्या काळात उदयास आली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, वैदिक काल. प्रश्न क्रमांक 23 आहे, अग्नी देवतेला काय म्हटले जाते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, देव व मानव यांचा संदेशवाहक. प्रश्न क्रमांक 24 आहे, वैदिक लोकांचे प्रमुख अन्न काय होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, बार्ली, यव. वैदिक लोकांचे प्रमुख अन्न बार्ली, गहू आणि तांदूळ हे धान्य होते. प्रश्न क्रमांक 25 आहे, उपनिषद या शब्दाचा अर्थ काय आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, गुरु शेजारी बसून ज्ञान घेणे. होय. प्रश्न क्रमांक 26 आहे, वैदिक लोकांचा प्रमुख उत्सव कोणता होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय सी, सोमयज्ञ. सोमयज्ञ हे वैदिक काळातील एक महत्त्वाचे धार्मिक कृत्य मानले जाते. या विधीतून देवतांना प्रसन्न करणे आणि विशिष्ट फळ प्राप्त करणे हा यामागचा मुख्य उद्देश असतो. प्रश्न क्रमांक 27 आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही विभागणी कोणत्या काळात झाली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, उत्तर वैदिक काळात. प्रश्न क्रमांक 28 आहे, ऋग्वेदमध्ये एकूण किती मंडले आहेत? मित्रांनो, हा प्रश्न विविध परीक्षांमध्ये वारंवार विचारण्यात आला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय सी, 10 मंडले. प्रश्न क्रमांक 29 आहे, वैदिक समाजात स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार होता का? मित्रांनो, हा प्रश्न विविध परीक्षांमध्ये वारंवार विचारण्यात आला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, होय. भारतात वैदिककालीन स्त्रियांना मान होता. त्यांना मुलांच्या बरोबरीने आवश्यक असे शिक्षण मिळत असे. प्रश्न क्रमांक 30 आहे, अथर्ववेद मुख्यतः कोणत्या विषयावर आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय सी, मंत्र, जादूटोणा, औषधी ज्ञान. मित्रांनो, तुमच्यासाठी सराव प्रश्न आहे. प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता आहे? पर्याय आहेत ए, पुणे, बी, अहिल्यानगर, सी, नांदेड, डी, नागपूर. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.